आज मी बनवली आहे सोयाबीन चिल्ली, अगदी चटपटीत चमचमीत अशी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर ही सोयाबीन चिल्ली बनवायला अगदी सोपी आहे. नॉन व्हेजिटेरियनवाल्यांसाठी व्हेज चिकन आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं 1.5 वाटी सोयाबीन घेतला आहे या वाटीने. आता हा आपल्याला पाण्यातून उकळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं आहे. 1 चमचा मीठ घातलं आहे आणि हे सोयाबीन घालून एक उकळी येऊ द्यायची. नंतर 10 मिनटासाठी झाकून ठेवायचे. तर इथं सोयाबीनला एक उकळी आली की ताट झाकून मी गॅस बंद करून दिला. आता हे 10 मिनटानंतर आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून असं पिळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी ह्याला पिळून घेते. तर हे सोयाबीन चंक्स आपले इथं पिळून झालेत. आता यात घालायचं आहे आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. 2 चमचेच घालणार आहे मी मैदा. कॉर्नफ्लॉवरने मैदा घातला तर हे छान असं कुरकुरीत होतं. अर्धा चमचा घातले काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर. आता हे व्यवस्थित आपण पाणी न घालता सोयाबीनला लावून घ्यायचे. अशा प्रकारे मॅरिनेट करून घेतले. आता हे आपल्याला तळायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले. तर कढईत इथं तेल घालून घेतले. तेल गरम झालं की सोयाबीन घालून घेऊया आणि फुल फ्लेमवर छान आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता हाय फ्लेमवर मी हे तळून घेते छान असं उलटपुलट करत. तर अगदी कुरकुरीत होतात हे. तर अशा प्रकारे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. तर इथं आपले सोयाबीन तळून झालेत. दुसरी बॅचसुद्धा मी याच प्रकारे तळून घेते. व्यवस्थित उलटपुलट करत आपण हे तळून घेणार आहोत. तर छान तळून झाले. हे सुद्धा आपण निथळून व्यवस्थित काढून घेऊया. आता हे काढून घेतल्यानंतर आपल्याला कढईतलं तेल कमी करून त्यातच फोडणी करायची आहे. त्यासाठी मी 2 चमचे यात बारीक कट केलेला लसूण घालते. व्यवस्थित लसूण परतून घ्यायचं आहे. आता घालूया यात कांद्याचे पॅटल्स. असे मोठे मोठे कांदे करून त्याचे पाकळे वेगळे करून घेतले आहेत. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी इथं घेतले होते आणि ते थोडे मोठे कट करून अशा पाकळ्या वेगळ्या करून घेतले आहेत आणि हे आता छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला यात घालायची आलं लसूण पेस्ट. तर अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालून घेते. नंतर घालते शिमला मिरची. शिमला मिरची पण मोठ्या तुकड्यात कट करून घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहेत आणि थोडीशी कांद्याची पात कट करून घातली आहे. तर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं. तर 1 ते 1.5 मिनटं हे छान आपल्याला उलटपुलट करून घ्यायचं आहे. आता यात घातली मी काळी मिरी पावडर अर्धा चमचा, 2 चमचे रेड चिल्ली सॉस घातला आहे, 2 चमचे ग्रीन चिल्ली सॉस घालूया आणि 3 ते 4 चमचे आपल्याला सोया सॉस यात घालायचे. तर इथं तुम्ही क्वांटिटी बघू शकता. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची स्लरी करून घ्यायची. अशा प्रकारे ही घालून घेऊया. तर मी ही चिल्ली ड्रायच ठेवणार आहे. त्यात जास्त ग्रेव्ही नाही ठेवणार. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी मिरची पावडर घातली आहे, अगदी पाव चमचा. याने कलर खूप छान दिसतो. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यात घालायचे तळलेले सोयाबीन. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अतिशय मस्त आणि चटपटीत अशी सोयाबीन चिल्ली रेडी होते. नॉनव्हेज खाणाऱ्यांना जर चिकन खायची क्रेविंग झाली असेल त्यांनी ही नक्की बनवून खा. तर चला मग झटपट अशी सोयाबीन चिल्ली आपली इथं रेडी झाली आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यात घालूया आपण कांद्याची पात. बारीक कट केलेली कांद्याची पात घालते थोडी. आता गॅस ऑफ करूया. अगदी रेडी आहे सोयाबीन चिल्ली.
तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.